आता वळूया आपल्या चर्चेकडे। पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबांची आपबीती ऐकल्यानंतर कुणाचाही संतापानं साहजिकच तिळपापड होईल। धर्म विचारून हिंदूंना टिपून मारण्याचं नीच कृत्य दहशतवाद्यांनी केल्यानंतर देशभरातून हिंदू आक्रोश पुन्हा समोर यायला लागलाय। दहशतवाद्यांचा निषेध, बंद, मोर्चे, पाकचे झेंडे जाळणं, घोषणाबाजी असा उभा राहत असलेला हा अक्ष आता दहशतवादाचा रंग हिरवाच आहे, मुस्लिमांना धडा शिकवा, मुसलमानांच्या दुकानात खरेदी करू नका अशा दिशेने झुकायला लागलाय। साहजिकच अशी वक्तव्य राजकारण्यांकडून येणार आणि त्याचं जोरदार राजकारण होणार हे अगदी नक्की आहे। पण राजकारण थोडं बाजूला करूया। अशी कृती केल्यामुळे खरंच काही फरक पडणार आहे का? देशाबाहेरून आलेल्या मुस्लिम शक्तींनी देशातल्या हिंदूंना मारलं म्हणून देशातल्या मुस्लिमांना एकटं पाडण्याचं हे योग्य आहे का? याची दुसरी बाजू म्हणजे असं एकटं पाडणं जेव्हा हिंदूंसोबत होतं तेव्हा आवाज कुठे लपलेले असतात। कावड यात्रेवेळी योगी आदित्यनाथांनी जो पवित्रा घेतलेला होता तसाच पवित्रा आताही घेतला जातोय, पण त्यावेळी योगींनी दिलेलं कारण वेगळं होतं, आताचं कारण पूर्णपणे वेगळं आहे। देशातल्या सौहार्दाला या सगळ्या प्रकारात धोका पोहोचेल का? हे खरंच काय आहे? इथं दुकानदाराचा धर्म महत्वाचा आहे की धर्माचं दुकान मोठं करायचं आहे कोणाला तरी? याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आता त्यांच्याकडनं कुठलीच वस्तू खरेदी करायची नाही। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत आणि मुस्लिम धर्माचे अभ्यासक पैगंबर शेख आपल्याकडे आहेत। मी सुरुवातीला जाईन अजित चव्हाण यांच्याकडे। अजित चव्हाणजी, अशी वक्तव्य ज्या वेळेला समोर येत आहेत त्यावेळेला सत्ताधारी पक्ष म्हणून पहिली रिॲक्शन तुमची काय असते? वाईट वाटतं, नम्रताजी अगदी मनापासून सांगतो, कारण आपण ज्या संस्कारांमध्ये कुणीही नाही, कुठल्याही पक्षाचे असू द्या, कुठलीही असू द्या, या रिॲक्शन्स आहे। त्याचं कारण असं आहे, या रिॲक्शन्स नम्रताजी का व्हायला लागल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि राजकीय सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी, आपल्यासारख्या प्रबुद्ध पत्रकारांनी असे कार्यक्रम घेतल्यामुळे निश्चित आणखी महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं हा विषय चर्चेला जाईल। असं का होतंय? भारत आणि हिंदू हे धर्मनिरपेक्षता मानणारे, सर्वांना सामावून घेणारे आणि अहिंसा परमो धर्म वसुधैव कुटुंबकम या वचनांवरती विश्वास ठेवणारे आहेत। तुम्ही, आम्ही, आपण सगळेच लोक आपल्या घरी काम करणारे, ज्यांच्याकडनं आपण वस्तू विकत घेतो, देतो, ज्यांच्याबरोबर रोटी व्यवहार करतो, ज्यांच्या समवेत आपण असतो, कधीच त्यांची जात धर्म विचारण्याची गरज आपल्याला पडत नाही। पण आता हे काही कुणी आवाहन केलं म्हणून होत नाहीये, तर लोकांमधनं हे होतंय। तर ते का होतंय? तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जो धर्म विचारून गोळ्या घातल्या हे त्यामुळे होतंय। आता मध्यंतरी लोकांना बऱ्यापैकी काही माहित नव्हतं, परंतु हलालचा आग्रह ज्या वेळेला धरला जातो, हलाल नसलं तर आम्ही खरेदी करणार नाही, हलाल नसलं तर आम्ही बहिष्कार करू असं सांगितलं जातं। आणि मग त्या दबावापोटी भारतातनं छोटे छोटे उद्योग जरी असले, त्यांना निर्यात करायची असेल तर त्यांना हलाल सर्टिफिकेट घ्यावं लागतं। त्या हलाल सर्टिफिकेशनच्या माध्यमातून 3-3.5 हजार कोटी रुपये वर्षाला उभे राहतात। जमात उलेमा इस्लामी हिंद या संस्थेकडे ते जातात। आणि त्याचं पुढे काय होतं तर अनेक पत्रकारांनी रिपोर्ट्स केले की देशविघातक शक्तींना मदत करणारे लोक जे जेलमध्ये आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाचे वकील उपलब्ध करून देण्याकरता ची फी या लोकांकडनं भरली जाते, त्यांच्या न्यायालयीन कज्जे खटले लढवले जातात। आणि हे सगळं अभ्यास पूर्ण समोर आल्यानंतर लोकांकडनं हा विरोध सुरू झाला आहे। पण मला असं वाटतं, सामान्यपणे आपण कुणीही अशा पद्धतीनं धर्म विचारून खरेदी करत नाही। अशी जर वेळ येत असेल तर हे ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे हे किती भयानक आहे आणि त्याचा समाज मनावर किती परिणाम झालेला आहे। दुःख होतं नम्रताजी, मनापासून दुःख होतं, पण ही क्रियेला प्रतिक्रिया आहे। त्यामुळं कट्टरतावाद, धार्मिक वाद जो आहे, आमच्याच धर्माचं खरं, आम्ही आमच्याच धर्माचं खाऊ पिऊ, तुम्ही आमच्या धर्माचे नसाल, आणि पुस्तकी पांडित्य म्हणजे जगामध्ये कशामुळे जेवढ्या हत्या झाल्या नसतील त्या हत्या ग्रंथ प्रामाण्यामुळे झाल्या, की माझ्या ग्रंथात लिहिलंय तेच खरं। त्यामुळं असे जे पुस्तकं आहेत, धार्मिक पुस्तकं, की जी पुस्तकं शिकवण देतात की तुमच्याशिवाय इतर लोक काफिर आहेत, तुमच्याशिवाय इतरांना जगण्याचा अधिकार नाही, किंवा त्याचं इंटरप्रिटेशन जर कोणी असं करून सांगत असेल तर हे थांबलं पाहिजे कुठंतरी। कारण आता हे भयावहतेकडे चाललेलं आहे। इतरांना तुम्ही मारू शकता, पाप लागणार नाही, इतरांवर बलात्कार करू शकता, त्यांना गुलाम म्हणून विकू शकता, तुम्हाला पाप लागणार नाही,
असं चुकीचं इंटरप्रिटेशन करून मोठ्या प्रमाणावरती लहान लहान मुलांपासून सगळ्यांना सांगण्यात येते. नम्रताजी, आता आपण विनाशाकडे विध्वंसाकडे चाललेलो आहोत. दुसऱ्या बाजूनही आता जे हिंदू सहिष्णू आहेत, ज्यांनी 1000 वर्ष हे सगळं सहन केलं, ते आता उत्तर देऊ लागलेले आहेत. पाकिस्तान दिला, बांगलादेश दिला, आता आपण वेगळा देश देऊ शकत नाही. त्यामुळं मुस्लिम धर्मातल्या, मी नाव घेऊन सांगतो, मुस्लिम धर्मामधल्या प्रबुद्ध लोकांनी, सुधारणावादी लोकांनी, पुरोगामी मंडळींनी पुढे येऊन या धर्मांध लोकांना थांबवा, कारण आता परिस्थिती या देशाची भयानक होईल. बर, हनुमंत पवार यांच्याकडे जाऊया. हनुमंत पवारजी, आता अजित चव्हाणांनी काही उदाहरणं आपल्याला सांगितली, अगदीच आपल्याला डिनाय करून चालणार नाहीये. म्हणजे जसं ते म्हणतायत की अशा प्रकारे जर वक्तव्य आपल्याकडे होत असेल तर ते दुर्दैवी आहे, पण अशी परिस्थिती येणं हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही. आपण डिनायल मोडमध्ये जाऊ शकत नाही. त्याला काहीतरी पार्श्वभूमी नक्की आहे. नम्रताजी, खरं म्हणजे महत्वाच्या मुद्द्याला भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी हात घातला की धर्माच्या नावावर, अस्मितेच्या नावावर जर या देशामध्ये खून पडत असतील, गोळ्या घातल्या जात असतील, हत्या होत असतील, तर ते संपूर्ण प्रबुद्ध नागरिकांनी, त्यात हिंदू आले, मुसलमान आले आणि इतर धर्माचे सगळेच आले, यांनी अटकाव घातला पाहिजे. हे आमच्या अजित चव्हाण साहेबांच्या वक्तव्याशी मी पूर्ण सहमत आहे. पण मला साधी गोष्ट इथं उपस्थित करायची की पाकिस्तानवरून आलेल्या अतिरेक्यांनी काहीतरी एक इथं दहशतवादी हल्ला केला, ज्यात आपले भारतीय बांधव मेले. त्यामध्ये हिंदू मेले, त्यामध्ये मुसलमान मेले, त्यामध्ये ख्रिश्चन मेले. त्यामध्ये जखमींना मुसलमानांनी मदत केली, हिंदूंनी मदत केली, संपूर्ण देश हळहळतोय. असं असताना पियुष गोयल साहेब असतील, गोपीचंद पडळकर असतील आमदार, नितेश राणे खासदार असतील, दादरमध्ये अल्पसंख्याकांना मारणारे भाजपाचे 9 पदाधिकारी असतील, ज्याच्यावर कालच गुन्हा दाखल झाला. या सगळ्या लोकांनी इथलं वातावरण धार्मिकदृष्ट्या कुलुषित करून पाकिस्ताननं जो डाव आखलेला आहे की आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकतेला नख लावायचं, यांच्यामध्ये अशांतता पसरवायची, या देशातले नागरिक मारायचे, त्याला आपल्याकडून मदत होते का, असा विचार, असं आत्मपरीक्षण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी करावं, अशी कळकळीचे हात जोडून माझी विनंती. बर, अजित चव्हाणजी, थोडक्यात मला तुमचं उत्तर हवंय, मग मी पैगंबर शेख यांच्याकडे जाईन. नाही, याच्यामधनं एक गोष्ट मला पवार साहेबांना सांगायची आहे. पवार साहेब, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक ड्राईव्हच केलेला आहे. ते तक्रारी करतायत दादरमध्ये, मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी. रोहिंग्या, बांगलादेशी हे सगळे लोक जे आहेत ते रस्त्यावर फेरीवाले म्हणून जर विक्री करत असतील तर त्यांना विरोध करणं हे आपलं काम आहे. ते काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचंही काम आहे, ते काही कुठल्या एका पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम नाही. दुसरीकडे ज्या पद्धतीनं आपल्या नेत्यांच्याकडनं विधानं येत आहेत, बघा, समाजमन प्रक्षुब्ध आहे, अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, त्याच्या प्रतिक्रिया येऊच नये अशी जर आपली इच्छा असेल पवारसाहेब, तर तसं काही होऊ शकत नाही. कारण लोक शेवटी संतापलेले आहेत. माझे मित्र पैगंबर शेख या चर्चेमध्ये जे अत्यंत पुरोगामी विचार फेसबुकवरनं मांडत असतात, मी त्यांना वाचतो. मला अतिशय मनापासून असं वाटतं की आता ही धर्मांधता एका बाजूची कुठेतरी थांबावी. पवारसाहेब, आपण सुद्धा हे मान्य कराल की ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं, त्यानंतर एका विशिष्ट लांगुल चालनाकरता आपल्या नेत्यांची आलेली जी विधानं आहेत ती सुद्धा अत्यंत संतापजनक आहे. आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगा, त्यांनाही समज द्यायला. जेव्हा एखादी घटना होते, निदान थोडी वाट तर पहा. आज वडेट्टीवारांचं काय विधान आहे हे नाही प्रशंसनीय पवारसाहेब. याच्यानं दुःख होतं लोकांना. लोकांनी ते जी दृश्य पाहिली त्यानं लोक अंतर्बाह्य हादरून गेले. तो छोटा बाळ आपल्या वडिलांच्या मृतदेहावरती बसलाय, मला झोप लागत नाहीये, म्हणजे डोळे बंद. हीच परिस्थिती देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. हा राजकारणाचा विषय नाहीये, म्हणून मी चर्चा सुरू झाल्यापासून बघा कुठेही पॉलिटिकल अँगलनं अजिबात बोलत नाहीये. मला हेच सांगायचंय की या देशानं आधीच तुकडे सहन केले. आता जे मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमधनं कट्टरतावाद शिकवला जातो आणि काही लोकांकडनं मतदानाच्या आशेपोटी त्याचं समर्थन केलं जातं. आणि तुम्ही जर म्हणत असाल तर निश्चितपणे आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण आमच्या हिंदुत्ववादी विचारांनी आम्ही कधीच देशाचं नुकसान होईल असं वागलो नाही, इतक्या टोकाला आम्ही कधी गेलो नाही. आम्ही सगळ्यांना, आम्ही मुसलमानांना मुद्दा लक्षात आला अजित चव्हाण. पैगंबर शेख यांचं नाव घेतलं, आपण त्यांच्याकडेच जाऊया. पैगंबर शेखजी, एक गोष्ट नक्की आहे की आता अशा प्रकारे वक्तव्य होत आहेत का संतापजनक? नक्की होत आहेत. पण ज्याचा उल्लेख कट्टरतावादाचा आता अजित चव्हाणांनी पण केला आणि आपल्या पवारांनी पण केला, तो कट्टरतावाद मुस्लिम धर्मामध्ये आपल्या देशात दिसतो का? सगळीकडे नाही, पण कुठे कुठे दिसतो हे नक्की आहे. मदरशांमधनं, मशिदींमधनं स्फोटक आणि थोडीशी मन विचलित करणारी वक्तव्य येत आहेत का? येत आहेत.
आयसोलेशनचा प्रयत्न होतो का? होतो. कुठेतरी पाकिस्तान जिंदाबादचे नारे आपल्याच देशात लगावले जातात का? लगावले जातात. आणि पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला कॉंग्रॅच्युलेट करणारे सोशल मीडियाचे पोस्ट आपल्याच देशात येतात का? त्यानंतर अटक होते का? तर ती होते. दोन्ही बाजू आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत, नाही का? विषय कसा आहे की अरविंद चव्हाण यांनी जे काही मुद्दे मांडले त्यात बरेच वेगवेगळे परिप्रेक्ष्य त्यांनी मांडले. खूप सारे मुद्द्यांचे त्यांनी मी त्यांचा आदर करतो, मात्र त्यांनी बऱ्याच मुद्द्यांची खिचडी त्यांच्या बोलण्यामध्ये केली. एकतर पहिली गोष्ट ते म्हणाले की ही क्रियेला प्रतिक्रिया आहे. माझा हा प्रश्न आहे की कुठल्या क्रियेला नक्की प्रतिक्रिया आहे? की आतंकवाद्यांनी ते 3-4 आतंकवादी येतात, धर्म विचारतात आणि लोकांना गोळ्या घालतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच ठिकाणी हजारो काश्मीरी मुस्लिम जे आहेत ते तिथल्या पर्यटकांचा जीव देखील वाचवतात, त्यांना राहण्यासाठी घर देतात, जेवणाची सोय करतात. त्यानंतर काश्मीरचे जे वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रांमध्ये त्या ठिकाणी मुख्य वृत्तपत्रांनी स्वतःचं जे फ्रंट पेज आहे ते काळं ठेवलं. त्यानंतर काश्मीरमधील मशिदींमधून याचा निषेध झाला. कधी नव्हे काश्मीरच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने काश्मीरी नागरिक रस्त्यावर उतरून त्या घटनेचा निषेध करू लागले. या क्रियेला कशी काय प्रतिक्रिया आली नाही हा मोठा प्रश्न होता. आतंकवादी जे आहेत ते धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी 26 नागरिकांना जे आहे ते मारण्यामध्ये यशस्वी झाले. ठीक आहे. त्यांचा तो एक उद्देश होता की धर्माच्या आधारावर त्यांना ते मारायचं होतं, असं एक थोड्या वेळासाठी मान्य करू. मात्र दुसरा जो उद्देश होता की बाबा या देशामध्ये धर्माच्या आधारावर त्यांना दुही माजवायची होती आणि ते दुही माजवण्यामध्ये देखील ते कुठेतरी यशस्वी होत आहेत का, या क्रियेला जी काही प्रतिक्रिया येते त्या माध्यमातून, याचा देखील विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, अरविंद सर जे म्हणाले की एका ग्रंथ प्रामाण्यवाद वगैरे मांडलं जातं आणि त्या ग्रंथाच्या आधारावर जे आहे त्या जगभरामध्ये काहीतरी हिंसा वगैरे केली जाते. माझा हा प्रश्न आहे की कुठल्या ग्रंथ प्रामाण्यवाद म्हणजे कुठली गोष्ट नक्की? आता काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये एक जावेद खान नावाची एक व्यक्ती होती ज्याने एक हिंदू महिला, ब्राह्मण समाजाच्या ज्या महिला होत्या त्यांच्या 2 मिनिटं अरविंद सर अजित चव्हाण त्यांचं बोलणं पूर्ण होऊ दे. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. बोला. मी पूर्णपणे ऐकून घेतो. मी तुमचं पूर्णपणे ऐकून घेतो. तर मी डिस्टर्ब नाही करत आहे. मी तुमच्या मुद्द्यात जी तुम्हाला आवश्यकता आहे 2 मिनिटं प्लीज 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 विनंती आहे माझी. त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे. अजित चव्हाण मी येते तुमच्याकडे. की एक जावेद खान नावाची व्यक्ती होती, त्याने एका हिंदू महिलेचा तिथं त्या ठिकाणी मैतीला तो बसला. त्यांची हिंदू धर्माच्या प्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे विधी सगळे केले. या सगळ्या गोष्टी कुठल्या ह्याच्यामध्ये बसवणार आहोत याचा देखील विचार केला गेला पाहिजे. हो, मी मान्य करतो की मुस्लिमांमध्ये धर्मांधता आहे, मात्र ती धर्मांधता ही अंतर्गत स्वरूपाची आहे. त्या धर्मांधतेवर सुधारणावादी लोकांना जास्तीत जास्त पुढे आणलं पाहिजे. आम्ही त्या गोष्टीवर काम करतो. अरविंद सर आहेत, हनुमंत सर आहेत, हे या सगळ्या गोष्टी पाहतात. मात्र त्याचं प्रोजेक्शन ज्या पद्धतीने हे काही करण्याचा प्रयत्न करता येते, आर्थिक बहिष्कार वगैरे टाकायचा आणि 100% बहिष्कार वगैरे करायचा, या सगळ्या गोष्टीने काहीही होणार नाही. याच्याने जे पाकिस्तानचे उद्देश आहेत, जो पाकिस्तान सध्या बलुचिस्तान असेल, सिंध प्रांत असेल, या फाळणीच्या उंबरठ्यावर जो पाकिस्तान उभा आहे, त्या पाकिस्तानचे उद्देश या देशामध्ये दुही माजवण्याचे जे उद्देश आहेत त्या उद्देशामध्ये सफल होईल. दुसरं काही या देशामध्ये होणार नाहीये असं माझं म्हणणं आहे. आणि याच निमित्ताने माझा अरविंद सरांना आणि त्याच माध्यमातून सर्व जे कुठले लोक या गोष्टी करण्याची मनोकामना या देशामध्ये ठेवतात त्यांना माझं सांगणं आहे की देशाची एकात्मता, एकता अखंड ठेवा. आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. काही ठिकाणी कोणीतरी स्टेटस ठेवतंय, त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होते. त्याच्या मागे काही कुठला मुस्लिम समाज वगैरे उभा राहत नाही, त्यांचा देखील निषेधच केला जातो. काही विकृती समाजामध्ये असतील तर त्याच्यावर कारवाई करा. दुसरी गोष्ट, अरविंद सर म्हणाले की बांगलादेशी लोक काहीतरी पाकिस्तानचे घुसखोर वगैरे आहेत. मग बांगलादेशचे पाकिस्तानचे घुसखोर वगैरे आहेत तर मग ते देश सुरक्षित हातों में आहे वगैरे आपण हे कुठल्या आधारावर म्हणतोय? त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. पोलीस कायदेशीर कारवाई करत नाहीये आणि भाजपचे कार्यकर्ते जाऊन घुसखोर वगैरे आहेत या आधारावर लोकांना, सामान्य नागरिकांना मारतात आणि ते मारल्यानंतर पोलीस त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात भाजपच्या लोकांवर. मग नक्की इथं दोषी कोण आहे? भाजपचे लोक दोषी आहेत का बाबा त्या ठिकाणी ते सर्वसामान्य नागरिक आहेत ते दोषी आहेत? त्यांच्या बाजूने हिंदू समाजाच्या लोकांनी जे आहेत ते भाजपच्या लोकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केले, याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे. पोलीस आहे, कायदा सुव्यवस्था तुमच्याच हातात आहे ना. राज्य सरकार तुमच्या हातात आहे, केंद्र सरकार तुमच्या हातात आहे. ही यंत्रणा वापरणं तुमचं काम आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरवणं हे तुमचं काम नाही. एवढंच माझं सांगणं. ठीक आहे, अजित चव्हाण. नाही,
पैगंबर शेख, मी अजित चव्हाण बोलतो. माझं नाव अजित आहे, अरविंद नाही. दुसरा विषय असा माफ करा सर, की मला माफ आपण ज्या पद्धतीनं सगळ्यात शेवटी मी जो मुद्दा मांडला त्यातला तो सगळ्यात शेवटी घेतला. आपण मुस्लिम समाजामध्ये विशेषतः मुलींच्या बुरखाबंदी वगैरेसाठी प्रयत्न करता, म्हणून मला अत्यंत मनापासून तुमचं कौतुक वाटतं. पॉलिटिकल या चर्चेमध्ये मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, आपण राजकीय भानगडीत पडत जाऊ नका. आपण या सगळ्या विषयामध्ये धर्म अभ्यासक म्हणून आल्यात, आपण बोललं पाहिजे. आम्ही आपल्याला पाठिंबा देऊ आणि कधीच टोकाचा विरोध तुम्हाला करणार नाही, कारण तुम्ही चळवळीतले आहात आणि त्याचं आम्हाला कौतुक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की काय ग्रंथ प्रामाण्य आहे. मी स्पष्टपणे नाव घेतो, कुराणाचं चुकीचं इंटरप्रिटेशन या कट्टरतावाद्यांकडनं केलं जातं. पैगंबरजी, तुमचं नावही पैगंबर आहे, अत्यंत चांगलं नाव आहे, जे पवित्र नाव आहे. माझं असं स्पष्ट मत आहे, तुमच्यासारख्या लोकांनी झापड उघडून पाहिलं पाहिजे. हिंदूंमध्ये मनुस्मृती जाळली ना, आम्ही जातीभेद गाडला ना, आम्ही स्त्रियांना शिक्षणाला परवानगी दिली ना, आम्ही सतीची प्रथा बंद केली, बालविवाह बंद केले. काय फरक पडला? आज सनातन धर्म आहे त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती वाढतोय. ग्रंथ प्रामाण्य म्हणजे काय, तर माझ्या ग्रंथात दिलंय तेच खरं, आणि त्यामुळं जगभरामध्ये आतंकवाद वाढतोय हे तुम्हाला मान्य करावं लागेल, जे तुम्ही सोयीस्कररित्या टाळताय. तुम्ही चळवळीतले आहात, संविधानाचं संरक्षण आहे, मोकळेपणानं महाराष्ट्राच्या समोर काही गोष्टी मान्य करा, म्हणजे आमच्यासारखे लोक अधिक ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहतील. दुसरा विषय याच्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचा असा लक्षात घेतला पाहिजे की तो म्हणजे मी नेमका कशाचा विरोध केला. माझ्यासारखे लोक इतर कुणी असू देत, या देशातला हिंदू हा कायम अल्पसंख्याकांच्या बाजूने उभा राहिलाय, याचे दाखले. त्यामुळे या देशाचं सौहार्द टिकून यापुढेही टिकून राहील. पण जे लोक पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवतात, रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे लावले म्हणून ज्यांना राग येतो, मालाडमध्ये काल मुस्लिम समाजाच्या लोकांनी मारहाण केली पाकिस्तानचे राष्ट्रध्वज जाळणाऱ्यांना, या लोकांचा थेटपणे तुम्ही विरोध केला पाहिजे ना. का नाही करत? तुमच्यासारखी एकतर मंडळी बोलायला कमी येतो, महाराष्ट्रामध्ये 2च तुमच्यासारखे तरुण पुढे येतात. काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये? चुकीच्या पद्धतीनं या धार्मिक लोकांनी मुलांना फितवलं म्हणून पोरांनी जाऊन दंगल केली. अशा घटना महाराष्ट्रामध्ये किती घडल्या आहेत? दुसरा विषय मला एक सांगा तुम्ही, की जर सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून ते कुणाच्याही काळामध्ये होऊ शकतो, तुम्ही त्याच्यावरनं पॉलिटिकल टीका करायची टीका मला, पण रोहिंग्या बांगलादेशी जर समजा घुसत असतील आणि त्यांना जर ठोकलं तर दुःख व्हायचं कारण नाही. हा जो मुस्लिम ब्रदरहुडनेस आहे ना, की जगातले सगळे मुस्लिम आमचे भाऊ, आम्हाला देशबीश काय मान्य नाही, बाकीचे या सगळ्या विखारी विचारातनं बाहेर काढा. त्या पाकिस्तानमध्ये लोकांना खायला काही नाही आहे आणि इथं आपल्या लोकांना पाकिस्तानचा पुळका आलेला आहे. या देशाच्या विरोधात, या राष्ट्राच्या विरोधात जे लोक कोण असतील त्यांना जर धार्मिक कट्टरतेनं तसं बनवलं जात असेल तर त्याचा आम्ही शेवटपर्यंत विरोध करू आणि त्याच्याकरता रक्ताचा शेवटचा थेंब गेला तरी चालेल. पण आमचं जे सौहार्द आहे त्या सौहार्दाचा यापुढे नम्रताजी चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. मुद्दा लक्षात आला. सौहार्दाचा गैरफायदा बरेचदा घेण्याचा प्रयत्न होतो आणि गृहीत जे धरलं जातं त्याच्याबद्दल तुम्ही बोलता. ठीक आहे, हनुमंत पवारांना काही मुद्दा मांडायचा. हनुमंत पवार, लोकांचं तर यापुढे फावलं नाही. अगदी अगदी हनुमंत पवार. नम्रताजी, खरं म्हणजे राजकीय चर्चा कधी तात्विक झाली हे आपल्याला लक्षातही आलं नाही. खरं हे चर्चेचं आपल्या सगळ्यांचं यश आहे की आपण तात्विक बोलतोय. माझं साधं म्हणणं आहे की कुराणचा विषय निघाला, इस्लामच्या कट्टरवादाचा विषय निघाला, सौहार्द हा विषय निघाला आणि हिंदू अल्पसंख्याकाच्या बाजूने असतो हे पण आमच्या बांधव अजित चव्हाणांनी सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टींचं खरं म्हणजे कौतुक आहे. मला साधं सांगायचंय की आपण कुराणातली शिकवण जिहादी वगैरे काढतो. अहो, काल परशुरामाची जयंती ज्यांना वर्ण विचारून पृथ्वी 21 वेळा निशस्त्रीय केली त्याची पण करणारी लोक आहेच ना. ज्यांना आईचं मुंडकं कापलं त्याची पण जयंती करणारी लोक आहेत ना. नको आपण त्या पुराणामध्ये, जुन्या इतिहासामध्ये जायला, मध्ययुगामध्ये, प्राचीन युगामध्ये नको जायला. माझ्या समोर साधा प्रश्न आहे की 22 तारखेला पहलगाममध्ये हल्ला झाला, हल्लेखोर सीमापार भारतामध्ये आले, जवळपास 100-150 किलोमीटर मध्ये आले, आपल्या लोकांना मारलं, वेचून मारलं आणि त्या लोकांचे मृतदेह पुढे तास दीड तास बेवारस पडले होते. नातेवाईकांनी सांगितलेलं आहे. अतिरेकी सुखनैवपणे आले, सुखनैवपणे ते निघून पण गेले. आज आठवडा होत येतोय आता, पण अजून त्यांचा काहीही थांगपत्ता नाही. आणि निशिकांत दुबे नावाचा भारतीय जनता पक्षाचा जबाबदार खासदार 23 तारखेला 11:30 वाजता ट्विट करतो. आजही ते ट्विट बघायला उपलब्ध आहे. 26, 27, 28, 29 ही संविधानातली कलमं काढून टाका म्हणजे असे हल्ले होणार नाहीत.
असं म्हणणारे निशिकांत दुबे, काय ह्या हल्ल्याचं गांभीर्य आहे हो भारतीय जनता पक्षाला? गोपीचंद पडळकरांनी काल खानापूरमध्ये सांगलीच्या मोर्चा काढला आणि सर्व धर्म समभाव ही अफूची गोळी आहे असं विधान केलं. आमच्या संविधानाला सर्व धर्म समभाव मान्य आहे, अँकरला मान्य आहे, चॅनलला मान्य आहे, भाजपाच्या आमदाराला का मान्य नाही? ही साधी गोष्ट ज्यावेळेस किरण रिजिजू नावाचे अतिशय जबाबदार मंत्री विरोधकांची बैठक बोलवतात, त्या बैठकीमध्ये धादांत खोटं बोलले सरकारच्या वतीनं संबंध देशातल्या विरोधी पक्ष नेत्यांना, म्हणजे या देशातलं ज्यांनी मतदान दिले त्यांच्या प्रतिनिधींना पहलगाम हे पर्यटनासाठी उघडं होतं हे आम्हाला माहित नव्हतं आणि बेकायदेशीरपणे लोक तिथं जात होते असं सांगत होते. इतकं फसवणं, इतकी धूळफेक, आणि का हो, आपण चाकूरकर साहेबाचा राजीनामा घेतलेली लोक आहोत ना, आराराबांचा राजीनामा घेतलेली लोक आहोत ना आपण. याच देशामध्ये दहशतवादी हल्ले झाल्यानंतर या दोन्ही गृहमंत्र्याचे राजीनामे झाले. अमित शाह साहेब कशाची वाट बघतायत राजीनामा द्यायला अजून? याची उत्तर भारतीय जनता पक्षानं सत्ताधाऱ्यांनी देणं खरं म्हणजे अपेक्षित आहे या हल्ल्याच्या निमित्तानं. बरं, पैगंबर शेखजी, थोड्या वेळापूर्वी अजित चव्हाण जे बोलले की बुरखा वगैरे ह्या विरोधामध्ये आम्ही काम करतो, आम्ही निश्चितच त्या विरोधात काम करतो. मात्र ते काम करत असताना आम्ही मुस्लिमांमधल्या धर्मांधतेच्या विरोधामध्ये बोलत असताना हिंदुत्ववाद्यांच्या काहीतरी धर्मांधतेला आम्ही समर्थन करतोय अशातला काही भाग नाहीये. जे ते सांगत होते की कशा पद्धतीनं काही नाशिकमध्ये काही घटना घडली, करमाळामध्ये जी काही काल घटना घडली, त्याचा उघडपणे निषेध जो आहे तो आम्ही ते फेसबुक पाहतात तर फेसबुकवरच काल पोस्ट टाकलेली आहे ना मी, किंवा त्याचा निषेध देखील केलेला आहे, आम्ही त्याचा विरोध देखील केलेला आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टी सांगत असताना हल्ली आपण पाहतोय की रामनवमीच्या निमित्ताने काय काय घटना घडलेल्या आहेत. मशिदीच्या समोर जे आहे, काही ठिकाणी मशिदीवर चढले, काही ठिकाणी दर्ग्यावर वगैरे चढले गेले. तर या गोष्टी आपण कुठल्या ह्याच्यामध्ये काउंट करणार आहोत आणि कुठल्या एका चौकटीमध्ये बसवणार आहोत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आपण एक मिनिट, अजित चव्हाण येते मी तुमच्याकडे थोडक्यात, आपल्याकडे वेळ कमी आहे पैगंबरजी. तुम्ही काय करता? तर माझं म्हणणं काय की आपण एका हा मी तुमच्या प्रश्नाचं पण उत्तर देतो. माझा प्रश्न आहे तुम्हाला. बरं बोला, प्लीज बोला. अजित, प्रश्न विचारा आपला. नाही, माझा फक्त प्रश्न एवढाच आहे की हलाल असलं पाहिजे तरच आम्ही खरेदी करू असा मुस्लिम आग्रह का धरतात? मग तो कट्टरता नाही का? ती कट्टरता नाही का? अहो, एक लक्षात घ्या, हलाल जे आहे ते मटणाच्या बाबतीमध्ये जे तुम्ही बोलताय, त्या हलाल ही कापण्याची एक पद्धत आहे, ठीक आहे. आता ते हलालचं जे खाणारे आहेत ते मुस्लिमच आहेत का? आता नितेश राणेने टाल्कम पावडर हलाल असते का? दोन मिनिटं थांबा ना, ऐका ना. तो सगळा आहे, ऐका ना, तो असतो ना, त्याचं सर्टिफिकेशन घ्यावं लागतं भारतामध्ये. ऐका ना, मुस्लिमांना देखील मूर्खात काढलं जातं, हे मुस्लिमांना देखील आम्ही सांगत असतो, हे तुम्हाला देखील माहिती आहे. तुम्ही एका चुकीच्या व्यक्तीसमोर ह्या सगळ्या गोष्टी बोलताय. सगळ्यात पहिली गोष्ट, कारण ऐका ना, दोन मिनिटं ऐका ना, ऐका ना, त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विरोधच करत असतो. दुसरी गोष्ट, राहिला विषय तो हलाल मटणाच्या बाबतीमध्ये, तर जगभरामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये देखील म्हणा 99% लोक हे हलाल पद्धतीचंच मटण खातात. तर त्याच्यावर सपशेल जे आहेत ते भाजपचे नेते वगैरे मंडळी आहेत ते सगळे आपटले ना. सोडून देऊ देखील जे फ्लॅट हलाल असतो का, शर्ट हलाल असतो का, लिपस्टिक हलाल असते का, विषय कुठला समोर आणला होता? आता सर्वसामान्य जे मुस्लिम लोक आहेत जे काही खरेदी वगैरे करतात, तुम्हाला हलाल धार्मिक कट्टरता नाही का? एवढं मला तुमच्याकडनं उत्तर हवं. हलाल धार्मिक कट्टरता आहे की नाही? अहो, ऐका ना, अजित चव्हाणजी, मला मुद्दा लक्षात आला तुमचा. आपल्याकडे वेळ कमी आहे. जरी या चर्चेला धरून तुमचा विषय हा थोडासा इकडे येणार असला तरी ही चर्चा आपल्याला हलालवर न्यायची नाहीये. आता मुद्दा असा आहे की एकूणच आता जे तिघांनीही तुम्ही जे विचार मांडले त्याच्यामध्ये कसं होतं की तुमच्या धर्मामध्ये कसं एक कट्टरतावाद दिसून येतो, आमच्या धर्मामध्ये कसा एक कट्टरतावाद दिसून येतो, अशी थोडीशी चर्चा रंगत होती. पण काय आहे की ह्या धर्मातला कट्टरतावाद म्हणून मग तो धर्म वाईट आणि त्या धर्मातला कट्टरतावाद समोर येतो म्हणून तो धर्म वाईट, मग सगळ्या धर्माला वाईट ठरवायचं का? मग आपण सिलेक्टिव्ह विरोध करू शकतो का? हे सगळी तारेवरची कसरत आहे ही सगळी तारेवरची. मात्र अशा वेळेला एवढ्या मोठ्या देशामध्ये जर आपल्याला एखाद्या धर्माला आयसोलेशनची भाषा जर त्या धर्माबद्दल केली जात असेल तर ते गंभीर असू शकतं. काय आहे, धर्माच्या नावाने ज्या देशामध्ये बाहेरचे लोक येऊन गोळ्या
घालू मग त्या शकतात, लोकांनी तिथं बदलावं. काहीतरी चुकतंय हे नक्की. मात्र त्याच धर्माचं नाव घेऊन जर दुकानामध्ये खरेदी जाताना तुम्ही अमुक तमुक गोष्टी करा असं जर सांगितलं असेल तर ते सुद्धा चुकीचं असू शकतं. त्याचं नातं ज्या वेळेला टेरर फंडिंग आणि इतर सगळ्या गोष्टींशी जोडलं जातं ती विचार करायची बाब नक्कीच आहे, ती तपासाची बाब नक्कीच आहे. म्हणून आयसोलेशनची पहिली पायरी ही तिथून सुरू झाली पाहिजे का? मग ते या देशाचे नागरिक नाही आहेत का? आणि मग आपण या देशाचे नागरिक म्हणून कुणाला सामावून न घेता जर त्यांना खड्यासारखं वेगळं काढलं आणि उद्या खड्यासारखी वेगळी पडलेली हे लोक जर वाईट मार्गावरती लागले तर दोष कुणाला द्यायचा? हे सगळे प्रश्न आहेतच आणि त्याची उत्तरं मिळायला हवी. त्यामुळे जसं मी म्हटलं की ही तारेवरची कसरत आहे आणि ती तारेवरची कसरत ही खूप काळजीपूर्वकच करायला लागते आणि त्याच्यामध्ये राजकारण आणून चालत नाही. कारण जर ज्या वेळेला तिथं राजकारण येतं त्यावेळेला ते धर्माचं दुकान बनतं, ती एक भावना राहत नाही, ती लाईफस्टाईल राहत नाही आणि हे खूप गंभीर असतं. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच शमलेला आहे.